नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्वा मध्ये आपल्याला खतरनाक ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। जी गोष्ट लपलेली आहे ती आता सगळ्यांनाच कळणार आहे। मित्रांनो, आता सगळ्यांना म्हणजे कुणाला तुम्हाला पुढे कळेलच। मित्रांनो, आपल्याला असं पाहायला भेटतं की आता राकेश आणि अंजली दोघेही गेलेले असतात सोनोग्राफी करण्यासाठी। एखाद्याला घोळात कसं घ्यायचं हे मात्र राकेशकडूनच शिकावं। गोड गोड बोलून एखाद्याच्या मनात घर कसं करायचं आणि मागून पाठीत खंजीर कसा घुसायचा हे आपल्याला राकेशकडून चांगलंच पाहायला भेटतं। तर मित्रांनो, राकेश आता हिला अंजलीला लाडीगोडी लावत असतो। तिला बोलत असतो, अगं तुझा भाऊ अर्णव किती चांगला आहे ग, कधीच भेदभाव करत नाही, जे पाहिजे ते मला देतो, जे काही त्याचं आहे ते माझंच आहे। त्याचा म्हणण्याचा अर्थ की त्याचा आहे म्हणजे त्याची जी इंदोरी जिलेबी आहे मिसिंद ती सुद्धा माझीच आहे। पण बिचारी भोळी अंजली, तिला कुठे कळणार हो त्याचा बोलण्याचा अर्थ। तर तिला गोड गोड बोलत तो तिला त्याच्या स्वतःच्या जाळ्यात फसवत असतो। नंतर आता मात्र आपल्या गोड इशूच्या घरी तिची आई आणि नम्रता बहीण या दोघीही भेटायला आलेल्या असतात। ईश्वरी छान पाहुणचार करत असते। जेव्हा अंजली रूम मध्ये येते, घरात येते, हा राकेश मात्र बाहेरच थांबलेला असतो। अंजली येते तेव्हा सगळेजण अरे बोलतात, वा अंजली ताई तुम्ही बाहेर गेलतात, अहो आमच्या ईशूला तरी घेऊन जायचं ना। तर अंजली बोलते, नाही हो, मी एकटी नव्हते गेले, माझे मिस्टर होते ना सोबत राजेश, मी तुमची भेट घडून दिलीच नाही हो। ते पण बोलतात, हो ना, किती दिवस झाला आमची त्यांची गाठ भेटच नाही। मित्रांनो, आता गाठ भेट होणार तरी कशी? जो मुलगा इथे तुमच्याच घरी राहत होता त्याला तुम्ही भेटणार तरी कसं, नाही का? बरोबर आहे। तर मित्रांनो, आता हा जो मूर्ख जो काही राजेश आहे तो आता मस्तपैकी बाळाच्या आनंदात फुगे वगैरे घेऊन मस्तपैकी पिशव्या घेऊन घरात येत असतो। आणि आता तर शॉकच लागणार आहे मित्रांनो। आता अंजली नव्याने ओळख करून देणार आहे, हे पहा माझे मिस्टर राजेश। आणि राजेचा चेहरा पाहून ईश्वरीची आई आणि ईश्वरीची बहीण या दोघींच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला आहे। त्यांचा चेहरा पांढरा फिक्क पडलेला आहे आणि अगदी मनामध्ये भीती स्पष्ट दिसत आहे। कारण हे सत्य ईश्वरीला तर माहित होतं, पण आता ईश्वरीच्या आईच्या आणि नम्रताच्याही समोर आलेलं आहे। म्हणतात ना, एखादी गोष्ट जर वाईट होणार असेल तर आपल्याला त्याची चाहूल आधीच लागते। तसं नम्रताला लागली होती। तिने तिच्या आईला सांगितलंही होतं की हा माणूस काहीतरी झोल आहे, पण आता जो काही झोल आहे तोच त्यांच्या समोर आलेला आहे। खूप झोल नाही तर खूप मोठा झोल झालेला आहे। मित्रांनो, आता काय होणार? आता ईश्वरीची आई आणि बहीण या दोघी जणी काय करणार? काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।